कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं भ्रष्ट महायुती सरकारला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या वतीनं महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं भ्रष्ट महायुती सरकारला जोडे मारून आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेनासह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वरपे, काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, रौनक अजमेर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीरंग चांदगुडे, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख सनी वाघ, भरत मोरे, कलविंदर दडियाल, युवासेना तालुका प्रमुख विजय गोरडे, उपतालुका प्रमुख करुणा जावळे, विवेक कुलकर्णी, राजू शेख, गंगाधर रहाणे, कैलास गव्हाणे, कृष्णा आहेर, रवी देवकर, नवनाथ देवकर, बाळासाहेब वाकळे, कालवाप्पा आव्हाड, किरण आव्हाड, धर्मा जावळे, संजय दंडवते, किरण खर्डे, रवी कथले, गिरीधर पवार, सोमनाथ भोसले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भावेश थोरात, स्वप्नील पवार, गौतम बनसोडे, सुनील वरपे, निखिल थोरात, ऋतुराज काळे, रिंकू मगर, याकूब अत्तार, दिनेश पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। याप्रसंगी प्रमोद लबडे, नितीन शिंदे आणि हाशमभाई पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आमच्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मलेला प्रेरणास्त्रोत, हिंदुत्वाचे एक मोठं प्रेरणास्त्रोतच म्हणतोय आपण, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज का ज्या राजाने या संपूर्ण देशालाच नाही तर प्रत्येकाला जीवनाचा मोठा मार्ग सांगितला, ज्या देशाच्या प्रत्येक घटकाला त्या राजाचं नाव घेतल्याशिवाय जगताच येणार नाही। आणि हे हरामखोर महायुतीचं सरकार हे जर राजकारण करतंय, या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच मतं मागितलेली आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्ही दैवत समजतात, त्यांचे नाव घेऊन त्यांचं तुम्ही मतं मागतात, तुम्ही सत्ता भोगतात, आणि मग हा दुर्दैव जो कळवणला घटना घडली, सर्वात अतिशय महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे। आणि जे आपले देशाचे पंतप्रधान आहे आदरणीय मोदी साहेब, का यांना माहीत नव्हतं का याला 6 फुटाच्या पुढची परवानगी नाही म्हणून, आणि ते अशा परवानगी नसलेल्या अनाधिकृत पुतळ्याचं उद्घाटन करतात। याचा अर्थ सत्तेसाठी काय काय हे लोक करतात। आम्हाला तर आम्हाला या देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चालू आहेत, महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, इंग्रजांनी जे पुलं बांधली, आमच्याकडे गोदावरी नदीवर एक पूल होता, इंग्रजांच्या काळात अजूनही पत्रक आहे, याचं 150 वर्ष आयुष्य आहे। मग हे जे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत, याचं आयुष्य कोण सांगणार आहे? छत्रपती जी अस्मिता आहे त्यांचा पुतळा जर 7-8 महिन्यामध्ये इतक्या हवेने जर पडत असेल, तर मग हे जे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू याचं आयुष्य कोण सांगणार? म्हणजे 100% भ्रष्टाचार करणारे हे सरकार 2-2, 5-5 वर्ष प्रत्येक सत्ता कशी याच्याकरता जुमला करून सत्ताची मस्तीने सत्ता सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून निषेध तर केलेलाच आहे, परंतु प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे। जे राजकारणात मंडळी आहे, राजकारण करून छत्रपतींना दैवत मानून तुम्ही जर मतं मागत असणार तर माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही तर आव्हान करतो या महायुतीच्या सरकारला, हरामखोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय भवानी जय शिवाजी म्हणून इथून पुढे भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही भीक मागू नका मतांची, एवढंच त्यांना आव्हान करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। आपण जोडे मारोचं आंदोलन केलेलं आहे, कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत वाईट अशा परिस्थितीमध्ये त्यांची अवहेलना झाली आणि त्यांनी बनवला, जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्याच्यामध्ये सामील, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा आजपर्यंत लाखो पुतळे झालेले, परंतु एक पुतळा आजपर्यंत कुठं खराब झालेला नाही। आणि अशा परिस्थिती 8 महिन्यामध्ये हे उद्योग करतात। करायचं असेल तर चांगलं करायला पाहिजे होतं, आणि आज देशाची आज मान खाली गेली आणि आज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही फार खेदाची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये आपण मुस्लिम समाजामध्ये आणि पूर्ण देशामध्ये सगळ्या शिवाजी महाराजांनी एकत्र सगळे लोक ठेवले, आणि असं असताना यांना थोडी लाज वाटायला पाहिजे। काय हे जे केलं कृत्य, आणि ते कोण आहे तो राणे फिणे सगळे काय जे आपटे पिपटे, आणि यांना काय यांचे काय योगदान आहे का? कोणते यांचे स्वतंत्र सैनिक मध्ये उभे होते, 70 सालचा हिशोब मागतात, आणि यांनी 8 महिन्यामध्ये सगळं वाटोळं केलं आणि काय मागतात। आणि सगळ्या देशामध्ये बनावणीचं
सरकार असं बोगस सरकार तर आतापर्यंत मी 50 वर्षात 60 वर्षात पाहिलं नाही. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि कुठंतरी दंगली घडायचा हा कारस्थान त्यांच्यामध्ये आहे. आणि मी ते पाहिलं एकंदरीत त्या माणसाने 40,000ची ताडपत्री तिथं त्या शिवाजी महाराजांच्या मध्ये काढली. त्यांनी सांगितलं वारा बिरा काही जास्त नव्हतं, काही नव्हतं, ते बनवलं हे सगळं चुकीचं बनवलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. असं असताना आम्ही सगळे कोपरगावातले सगळे निषेध करतो आणि थांबतो. अनधिकृत कारण की त्याला फक्त 6 फुटाचीच मंजुरी होती आणि जरी मुख्य पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं आणि अनधिकृत पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर जी काय हानी झाली ही महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली किंवा देशामध्ये नाही अख्ख्या जगात पहिल्यांदा झाली. व्हिएटनाम मधले सुद्धा पुतळे आजही धडाडीने उभे आहेत. असे स्मारकांची किती काळजी घेतली पाहिजे. आणि मला एकच चिंता अशी वाटते का एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे राजकारण शिवाजी महाराजांच्या नावाने करायचं तर पहिल्या एका मिनिटातच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि अजून देवेंद्र फडणवीसांनी तोंड सुद्धा उघडलेलं नाही याबाबत, माफी सुद्धा मागितलेली नाही जनतेची. अजितदादांनी थोडीशी मागितली, आम्ही त्यांना फक्त म्हणजे त्यांचं कौतुक करत नाही परंतु ती फार उशिरा मागितली. देवेंद्र फडणवीसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. हिंदुत्वाचा ते नारा म्हणतात. शिवाजी महाराजांनी आजपर्यंत हिंदुत्वासाठी जे काय आज 400 वर्षापूर्वीपासून जो लढा दिलेला आहे किंवा आम्हाला त्याच्यापासून स्फूर्ती मिळते हिंदू राष्ट्राच्या बाबतची, तर देवेंद्र फडणवीस फक्त राजकारणाच्याच पाठीमागे राहिलेले. त्यांना फक्त लाडकी लेख फोडातोडी एवढंच फक्त त्यांना कळतं. मला त्यांना पुतळा कोसळलेला आहे. आता हे थोड्याच दिवसात हे सरकार सुद्धा कोसळणार आहे. लोकांच्या जनतेच्या भावनेची यांनी कदर केलेली नाही. म्हणून मी या आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो, हे सरकार संधी साधू आहे. फक्त यांना सरकार पाहिजे, खुर्ची पाहिजे, राज्य पाहिजे. आणि मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि हे जोडे आंदोलन जे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात घेतलेलं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमचं पूर्णपणे आम्ही इथं राबवतोय. आणि आम्ही संपूर्ण काँग्रेस एक घटक म्हणून या जोडे आंदोलनाचं मी समर्थन करतो. एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.